निवडणुका जिंकणं म्हणजे फक्त भाषणं देणं नव्हे, ते एक शास्त्र आहे, एक नियोजन आहे. आज आपण करमाळा मतदारसंघाचं उदाहरण घेऊन विजयामागची रणनीती उलगडून पाहणार आहोत. हा विजय म्हणजे फक्त मतांचा खेळ नव्हता, तर एका शिस्तबद्ध, डेटावर आधारलेल्या आराखड्याचा तो परिणाम होता. चला तर मग बघूया हे सगळं कसं घडलं. आपला हा प्रवास 6 टप्प्यांतून जाणार आहे. आपण आधी त्या मातीचा आत्मा समजून घेऊ, मग आकड्यांमधनं मतदारसंघाची नाडी ओळखू, त्यानंतर विजयाचं सूत्र म्हणजे ते 4 चेहरे आणि 90 दिवसांचा आराखडा पाहू, आणि शेवटी हे सगळं जिंकण्यापुरतं नाही तर उत्तम प्रशासनासाठी कसं महत्वाचं आहे तेही बघू. करमाळा नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? महाराष्ट्राचा ऊसपट्टा, बरोबर. पण इथे फक्त ऊस नाही पिकत, तर लोकांचं आयुष्य, त्यांची अर्थव्यवस्था आणि त्यांचं राजकारण सुद्धा याच ऊसाभोवती फिरतं. हा एक अस्सल ग्रामीण मतदारसंघ आहे, जिथे मातीशी जोडलेले प्रश्नच सगळ्यात मोठे आणि महत्वाचे ठरतात. आणि याच मुद्द्यावर आपलं संपूर्ण विश्लेषण आधारलेलं आहे. लोकांची सेवा करायची असेल तर आधी त्यांना समजून घ्यावं लागेल, त्यांच्या गरजा ओळखाव्या लागतील. हाच विजयाचा आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे प्रभावी प्रशासनाचा खरा पाया आहे. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. करमाळ्याचा राजकारणाचा मानवी आणि आर्थिक संदर्भ नेमका काय आहे हे आधी समजून घेऊया. करमाळ्याची खरी ओळख काय आहे? तर इथली शेती, इथलं जीवनमान पूर्णपणे जमिनीवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते किंवा पिकाला योग्य भाव मिळत नाही, तेव्हा तो फक्त एक आर्थिक प्रश्न राहत नाही, तो थेट राजकीय मुद्दा बनतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर शेतकऱ्याची जी समस्या आहे तीच संपूर्ण मतदारसंघाची समस्या आहे. बरं, आपण मातीचा पोत तर समजून घेतला. आता जरा आकड्यांकडे वळूया, कारण हे आकडेच आपल्याला करमाळ्याच्या राजकीय वर्तनाची खरी कहाणी सांगतात. सुरुवात करूया एकूण मतदारांपासून. 2019च्या आकडेवारीनुसार करमाळ्यात 3 लाखांहून अधिक मतदार होते. म्हणजे मतदारसंघाची व्याप्ती किती मोठी आहे याचा आपल्याला अंदाज येतो. आणि यापैकी तब्बल 71% लोकांनी मतदान केलं. आता याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा आहे की करमाळ्यातील मतदार हे केवळ मतदार नाहीत, ते राजकीय प्रक्रियेत सक्रियपणे भाग घेतात. ते खूप जागरूक आहेत आणि आपला हक्क जबाबदारीने बजावतात. आणि विजयाचं अंतर फक्त 16,085 मतं. 3 लाखांच्या मतदारसंघात एवढंसं मताधिक्य म्हणजे काहीच नाही. याचा अर्थ इथे प्रत्येक मत मोजलं जातं. मतांची थोडी जरी इकडे तिकडे विभागणी झाली ना तरी निकालाचं चित्र क्षणात पालटू शकतं. आता जरा मागच्या निवडणुकांचा ट्रेंड बघूया. हा डेटा आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो. करमाळ्यात कुणाचीही मक्तेदारी नाही. मतांची टक्केवारी प्रत्येक निवडणुकीत बदलते. 2014 साली तर विजयाचा फरक फक्त 0.13% होता. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. इथल्या लढती नेहमीच अगदी घासून होतात आणि इथले मतदार सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला अजिबात घाबरत नाहीत. म्हणजे या सगळ्या आकड्यांमधून एकच गोष्ट समोर येते: करमाळ्यात राजकीय सत्ता ही कोणाच्याही मालकीची नाहीये. ती प्रत्येक निवडणुकीत नव्याने कमवावी लागते. इथला मतदार विचार करून कौल देतो, निष्ठा बदलत राहते. चला आता आकड्यांच्या पलीकडे जाऊन रणनीतीचा विचार करू. एक यशस्वी निवडणूक मोहीम राबवायची असेल तर नक्की कोणत्या अंतर्गत आणि बाह्य घटकांचा विचार करावा लागतो ते समजून घेऊया. हे जे विश्लेषण आहे ना, ते कुठल्या एका पक्षाचं नाहीये, तर तिथल्या एकूण परिस्थितीचं आहे. म्हणजे ताकद काय आहे? तर मजबूत स्थानिक नेतृत्व. कमजोरी काय? तर आघाडीतले अंतर्गत मतभेद. संधी कुठे आहे? लोकांच्या मूळ प्रश्नांमध्ये. आणि धोके तर मोठ्या पक्षांकडून होणारा प्रचार आणि मतं विभागणारे मुद्दे. आणि इथेच एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते. राजकीय भाषणबाजी विशेषतः प्रचाराच्या काळात एका मोठ्या जबाबदारीसह येते. प्रत्येक शब्द हा तथ्यांवर आधारित असला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आदर करणारा असावा, तरच एक निकोप सार्वजनिक चर्चा घडू शकते. आता आपण बोलूया विजयाचा चतुर्मुख सिद्धांताबद्दल. हा एक 4 स्तंभांवर उभा असलेला संपूर्ण आराखडा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर निवडणूक जिंकण्यासाठी 4ही बाजूनी एकसाथ कसं काम करायचं याचा हा जणू एक मास्टर प्लॅनच आहे. हे 4 स्तंभ कोणते? पहिला, निवडणुकीचा चेहरा, म्हणजे मतं कशी एकत्र करायची. दुसरा, संघटनात्मक चेहरा, म्हणजे यंत्रणा कशी उभी करायची. तिसरा, कथानकाचा चेहरा, म्हणजे लोकांची मनं कशी जिंकायची. आणि चौथा, संसाधनांचा चेहरा, म्हणजे या सगळ्या मोहिमेला ताकद कशी द्यायची. यश तेव्हाच मिळतं जेव्हा या 4ही आघाड्यांवर एकाच वेळी मजबूत पकड असते.
एकही स्तंभ ढिला पडून चालत नाही. चला, पहिला स्तंभ पाहूया, निवडणुकीचा चेहरा. इथे सगळा खेळ आहे मायक्रो प्लॅनिंगचा. जिथे हार जीत काही हजारांच्या फरकाने ठरते, तिथे प्रत्येक बूथ म्हणजे एक लहान युद्धभूमीच असते. आणि ध्येय अगदी स्पष्ट असतं. आपले जे गड आहेत ते आणखी मजबूत करायचे आणि विरोधकांचे जे नाराज मतदार आहेत त्यांना आपल्याकडे वळवायचं. आता वळूया दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तंभाकडे, संघटना आणि कथानक. हे दोन्ही एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. तुमच्याकडे एक चांगली गोष्ट असेल, एक चांगला नॅरेटिव्ह असेल, पण ते लोकांपर्यंत पोहोचवणारी मजबूत संघटना नसेल तर काय उपयोग? आणि ती गोष्ट काय आहे? ती आहे शेतकऱ्यांच्या कल्याणाची, करमाळ्याच्या प्रगतीची. ही गोष्ट फक्त भाषणांपुरती मर्यादित न राहता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोचली पाहिजे. बरं, रणनीती तर ठरली, पण कागदावरची रणनीती जमिनीवर कशी उतरवायची? आता आपण नियोजनाकडून अंमलबजावणीकडे, म्हणजे एका ठोस, कालबद्ध कृती आराखड्याकडे जाऊया. पण या सगळ्याच्या मुळाशी एक प्रश्न आहे. मतदारासाठी खरंच महत्वाचं काय असतं? तर लोकांच्या मनात काय चाललंय? त्यांच्या सर्वात मोठ्या समस्या कोणत्या आहेत? सगळ्यात वर आहेत पाण्याची टंचाई, ऊसाला मिळणारा भाव आणि पेमेंटच्या समस्या आणि शेतीसाठीचं कर्ज. यावरून एक गोष्ट लख्ख दिसते की जे काही ज्वलंत प्रश्न आहेत ते थेट शेती आणि पोटापाण्याशी जोडलेले आहेत. थोडक्यात काय तर हे तीनच मुद्दे संपूर्ण निवडणुकीचा अजेंडा ठरवतात: पाणी, ऊस आणि कर्ज. कुठल्याही यशस्वी कॅम्पेनला या 3 मुद्द्यांभोवतीच फिरावं लागेल, कारण हेच लोकांचे खरे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न घेऊन लोकांपर्यंत कसं पोचायचं? ही आहे 90 दिवसांची योजना. यात प्रत्येक टप्प्यावर प्रचाराची तीव्रता वाढत जाते. हा एक अतिशय शिस्तबद्ध, फेज बाय फेज अप्रोच आहे. सुरुवातीच्या दिवसात आपला बेस पक्का करायचा, मधल्या टप्प्यात जे मतदार द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचं, आणि शेवटच्या टप्प्यात आपल्या मतदारांना घराबाहेर काढून मतदानापर्यंत आणायचं. आता आपण जरा मोठा विचार करूया. निवडणूक जिंकणं हे ध्येय नाहीये, ते एक साधन आहे. खरं ध्येय आहे प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन देणं. तर या डेटामधून प्रशासनापर्यंतचा प्रवास कसा असतो? अशा परिस्थितीत लोकांना कसा उमेदवार हवा असतो? एक कृषी सेवक, ज्याची नाळ ह्या मातीशी घट्ट जोडलेली आहे, ज्याची प्रतिमा स्वच्छ आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवता येतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो शेतकऱ्यांचा खरा पाठीराखा म्हणून ओळखला जातो. असाच नेता इथल्या लोकांचा विश्वास जिंकू शकतो. आजच्या काळातला प्रचारही बदलला आहे. तो आता पारंपरिक आणि डिजिटल यांचा संगम आहे. सभा, पदयात्रा, घरोघरी प्रचार हे तर हवंच, पण त्याला जोड द्यावी लागते व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम रील्सची, जेणेकरून तरुणांपर्यंतही पोहोचता येईल. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या डिजिटल युगात मतदारांच्या गोपनीयतेचा आदर करणं हे सर्वोच्च आहे. कोणतीही माहिती, कोणताही संवाद हा त्यांच्या संमतीनेच व्हायला हवा. ही फक्त एक चांगली सवय नाही, तर एका प्रतिनिधी आणि जनतेमधील विश्वासाचा तो पाया आहे. आपण या विश्लेषणाचा शेवट एका प्रश्नाने करूया. आपण म्हणतो की निवडणूक जिंकणं हे एक डेटा प्रॉब्लेम आहे. मग प्रशासन चालवणं हा सुद्धा एक डेटा प्रॉब्लेम आहे का? जी शिस्त, जी प्रणाली जिंकण्यासाठी वापरली जाते, तीच प्रणाली प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी वापरता येऊ शकते का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर किंवा 08042041602 या क्रमांकावर संपर्क साधा. राजकारणापलीकडचा उद्देश.